आज आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांनी आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतून भाऊ कसा सुरक्षित राहणार आहे, वाहतूक कोंडी बघता किंवा ट्रॅफिक आणि आजची जी अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे याच्या संदर्भात बघता भाऊ सुरक्षित राहायला पाहिजे, जेणेकरून आपला त्यांच्या मागचा जो परिवार आहे तो सुखात राहू शकेल। या संदर्भात आज रक्षाबंधन करून बहिणींनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की स्वतःची सुरक्षा भावांनी कशी करावी, भाऊ सुरक्षित राहिला तर बहिणी कशा सुरक्षित राहतील याबाबतचा संदेश आज जनसंवाद अभियानातर्फे दिला गेलेला आहे। साधारणपणे किती हेल्मेट वाटप झालेले आहेत आणि तरुण वर्गांना काय संदेश द्यायला? आतापर्यंत एक 50 हेल्मेट वाटून झालेले आहे। तरुण वर्गाला स्वतःची सुरक्षा आणि हेल्मेटचे महत्त्व याच्याबाबतचा संदेश देण्यात आलेला आहे। आपण प्रवास करत असताना किंवा टू व्हीलरवरती आपण राईड करत असताना हेल्मेटचं किती काय महत्त्व आहे आणि त्याच्यापासून आपल्या जीवाची सुरक्षा कशी होते याबाबतचा संदेश देण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।